बरं का मंडळी, पनीरचे नेहमीचे तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा घरात अचानक पाहुणे येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला काही खास बनवायचं असेल तर आज आपण बनवूया सोलापूरची प्रसिद्ध चव असलेला अतिशय कुरकुरीत आणि झणझणीत सोलापुरी पनीर पॉकेट. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सोलापुरी चटपटीत ट्विस्ट. बरं का मंडळी, हा पदार्थ जर तुम्ही बनवला तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट कोटिंग कसं करायचं आणि हे पॉकेट कुरकुरीत कसे तळायचे याच्या काही सोप्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी सोलापुरी मसाला बनवून घेऊया. त्यासाठी तव्यावर तेल टाकायचं आणि सालासगट लसण टाकायचे. इथे सालासगटच लसण वापरायचं आहे. लसण छान खमंग इथे परतवून घ्यायचा. त्यानंतर तव्याच्या एका कडेला ठेवायचा आहे तो. त्यानंतर त्यामध्ये वाळलेल्या लाल मिरच्या टाकायच्या आहे, खोबरं टाकायचं, तीळ टाकायचे आहे आणि हे पण छान खमंग सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. मी इथे मिरच्या 2 प्रकारच्या वापरल्या आहे. एक तिखटपणा येण्यासाठी आणि एक मसाल्याला छान कलर यायसाठी. इथे आता सर्व व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेले मी शेंगदाणे टाकले. शेंगदाणे टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं छान परतवून घ्यायचे आणि हे परतवताना आपल्याला गॅस लोच ठेवायचा आहे. मसाले जळले नाही पाहिजे यासाठी. त्यानंतर आता मसाले छान खमंग इथे भाजून झाले आहे. हे गार करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये ट्रान्सफर करून आपण मिक्सरला वाटून घेऊया. मी वाटताना यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे आणि इथे आपला सोलापुरी झणझणीत मसाला इथे तयार झाला आहे. आणि या मसाल्यापासून तुम्ही भरपूर रेसिपी इथे तयार करू शकता आणि ह्या तुम्ही स्टोअर पण करू शकता. त्यानंतर आता एक आपण स्पायसी स्टफिंग बनवून घेऊया. त्यामध्ये पॅनमध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं आहे आणि बारीक चिरलेला लसण टाकायचं आहे. बारीक चिरलेलं इथे आलं टाकायचं आणि लसण आणि आलं तुम्ही इथे किसून किंवा त्याची पेस्ट पण इथे टाकू शकता. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या बारीक चिरलेल्या आणि फ्रेश कढीपत्ता टाकायचा आहे आता इथे. आणि हे सर्व साहित्य मीडियम फ्लेमवर छान खरपूस इथे परतवून घ्यायचं आहे, छान सुगंध येईपर्यंत. त्यानंतर इथे उकळलेला बटाटा टाकायचा आहे, पनीर टाकायचं आहे हाताने क्रश केलेलं. त्यानंतर जो मसाला आपण बनवला होता तो तुमच्या आवडीनुसार इथे टाकायचा आहे. धने पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जो इथे बटाटा आहे आपण वाफवलेला तो हाताने मॅश करून नाही टाकायचा, तो ग्रेट करूनच टाकायचा. त्यामुळे आपलं स्टफिंग छान स्मूथ इथे तयार होईल. त्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकून इथे आपलं झणझणीत स्पायसी एकदम इथे स्टफिंग तयार झालेलं आहे. आता हे स्टफिंग आपण गॅस बंद करून पूर्ण आपल्याला याला गार करून घ्यायचं आहे. आता स्टफिंग आपण गार होईपर्यंत इथे आपण जे पनीर आहे ते पनीर आपण इथे कापून घेऊया. त्यासाठी पनीर आपल्याला एकदम ड्राय करून घ्यायचं, त्याला पाणी नाही असलं पाहिजे. आणि त्याच्या आपल्याला मीडियम थिक अशा स्लाईस इथे कापून घ्यायच्या आहे. संध्याकाळची वेळ, सोबत पावसाच्या सरी आणि गरमागरम चहा, त्यासोबत सोलापुरी पनीर पॉकेट, काय मस्त कॉम्बिनेशन आहे. इथे आपले पनीर पण छान कापून झाले आहे आणि मीडियम थिकचे इथे पनीर कापून घ्यायचे. त्यानंतर आता आपण एक इथे बॅटर बनवून घेऊया पनीरला कोट करायसाठी. सर्वात आधी मैदा घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ शूट करताना माझा कॅमेरा आपोआपच बंद झाला तर मी यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकला आहे. त्यानंतर जिरं आणि थोडासा ओवा टाकून हे आपल्याला बॅटर बनवायचं आहे आणि थोडं पाणी टाकून सेमी थिक आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे. या पद्धतीचं जर बॅटर बनवलं तर पनीरला व्यवस्थित कोटिंगही होईल आणि जेव्हा आपण तेलामध्ये त्याला फ्राय करू तेव्हा ते छान क्रिस्पी इथे फ्राय पण होतील. तर या पद्धतीचं आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण पनीरमध्ये मसाला स्टफ करून घेऊया. त्यासाठी पनीरची स्लाईस घ्यायची आहे. त्यावर जो आपण मसाला बनवला होता छान झणझणीत
तो आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि पनीर ज्या आकाराचा आहे त्याच आकारामध्ये तो व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा. त्यानंतर चीजची स्लाइस ठेवायची आहे आणि परत त्यावर मसाला टाकायचा आहे आणि जे चीज आपण ठेवलेलं आहे ते मसाल्याने व्यवस्थित कोट करायचं. त्यानंतर परत त्यावर एक पनीरची स्लाइस ठेवायची आहे. पनीर पॉकेट तयार आहे आणि जी स्लाइस ठेवलेली आहे आपण चीजची ती व्यवस्थित बटाट्याच्या मसाल्याने कव्हर करायची. नाहीतर तेलामध्ये जर आपण हे टाकलं तर चीज बाहेर निघालं तर तेल आपल्या अंगावर उडू शकतं. त्यासाठी चीज व्यवस्थित कोट करायचं. नंतर गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे आणि फ्लेम मीडियम करून घ्यायची. आणि जे आपण बॅटर बनवलं होतं त्यामध्ये स्टफ केलेलं पनीर व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी आणि नंतर आपल्याला ते तेलामध्ये टाकायचं आहे. आणि इथे आपली गॅसची फ्लेम मीडियमच पाहिजे आणि झाऱ्याच्या साहाय्याने त्यावर हलकं हलकं तेल टाकायचं आणि एका साईडनी थोडंसं पनीर व्यवस्थित झालं की त्याला आपल्याला दुसऱ्या साईडनी पलटवून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी छान क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे आणि फ्लेम इथे मीडियमच ठेवायची. मी आवर्जून सांगत आहे की फ्लेम मीडियमच ठेवायची, नाहीतर पनीर इथे जास्त आपलं तळल्या जाईल आणि ते नंतर कडवट लागते. यासाठी आता इथे आपलं पॉकेट तयार झालेलं आहे. हलकंसं ते गार केल्यानंतर चाकूच्या साहाय्याने ते आपल्याला 2 भागामध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे आणि इझिली हे कापल्या जातं. व्यवस्थित आता कापल्यानंतर इथे आपलं बघा पनीर पॉकेट छान मस्त झणझणीत इथे तयार झालेलं आहे. त्यासोबत एक चटपटीत आणि टेस्टी चटणी तयार करूया आणि यासोबत हीच चटणी सर्व करतात. त्यासाठी मिक्सर पॉटमध्ये लसणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. त्यानंतर थोडंसं आल्याचा तुकडा टाकायचा, कोथिंबीर टाकायची. मी इथे कोथिंबीरच्या काड्या आणि पानं दोन्ही पण टाकलेले आहेत. नंतर थोडीशी चिंच टाकायची, डाळ्या टाकायच्या आहे. इथे जो आपण स्पायसी मसाला तयार करून घेतला होता तो टाकायचा तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला चटणी जेवढी तिखट लागतं. नंतर काश्मीरी तिखट टाकलं, हे ऑप्शनल आहे, फक्त चटणीला कलर छान येण्यासाठी. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. हे सर्व आपल्याला मिक्सरला थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. इथे चटणी आपली छान तयार झालेली आहे. ही चटणी डोसा, इडली यासोबतही खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता आपण पनीर पॉकेट सर्व करूया. गरमागरम कुरकुरीत आणि झणझणीत सोलापुरी पॉकेट तयार आहे. बाहेरून अतिशय क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम झणझणीत. हे पॉकेट तुम्ही टोमॅटो केचप किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबतही गरमागरम सर्व करू शकता. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. अशाच खमंग चवदार रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका खमंग चवदार आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.